आधी करावी षड सहस्राते एकादश दिवशी शुद्ध भूते मुख्य कर्त्याच्या भेदे कालांतरा ते ताणीजे ज्येष्ठ असतान्य पुत्रे सपिंडी न करावे निर्धारे पूर्वी केल्याशे मागोती सुकरे ज्येष्ठ पुत्री करावे। प्रस्तुत संख्या अध्याय 11 आणि भगवंत पिंडदानाचा महिमा सांगत आहे। पिंडदानामध्ये भगवंत सांगतात पिंडदानाचा पूर्ण अधिकार थोरल्या मुलाला असतो। इतरांनी पिंडदान करू नये, फक्त थोरल्यानेच करावा, बाकीच्यांना अधिकार दिला नाही। थोरला नसत तर त्याच्या पाठीवलेनी करावा असं विषय सांगितलं। ऐशे असे एकमत श्रोतीन मानावे विपरीत पिता पिता प्रपितामख्यात ऐशे सपिंड खगेंद्रा श्री सपिंडीचे पक्षचार एक चित्ते तगारिता शरीर परत्यास सपिंडे प्रकार निर्विचार असे तिचा। मग पिंडदानाचा महिमा नीट ऐकावा जो आजापाजांनी पूर्वीपासून लावून दिलेला आहे। जसं की दशक्रियाचा पिंडदान ब्राह्मणांनी कसा लावला पाहिजे, काहींच्यात 11वा, काहींच्यात 12वा, काहींच्यात 13वा आहे। जसा विधी आहे तोच करावा, त्यात बदल करू नये। नाही तर म्हणले नाही 10व्याला बरा 1वा शोधू, सगळ्यांनी 13व्यावाल्यांनी दावा करावा का, तर म्हणले नाही, जे पूर्वीपासून रिवाज आहे तोच केला पाहिजे। असुर विवाहे विवाहित तिची सपिंडी जनकासी उचित ब्रह्म विवाहेची प्रणित पुत्रे सपिंड तिची किजे सासू आणि तिघीजणी सपिंडे लागे मिळवणी देशाचारानुसार अतिक्रमणी नकीजे शास्त्र प्रमाणे सपिंडी करावी अपक्षतोर असो प्रेतकार्य राहिले जर पुन्हा शवत्व पावे निर्धार म्हणून सांग क्रिया किजे। आपल्या पूर्व परंपरागत पिंडदान करावं आणि पिंडदानामध्ये जर चुकून एखाद्याचं पिंडदान झालं नाही, 10वा 13वा झाला नाही, तर त्या माणसाला काय होईल आहे का काही डोक्यात? अहो तो भूतप्रेत योनीमध्ये जाईल, त्याला सद्गती मिळणार नाही। मागं सुद्धा एका अध्यामध्ये आलेले आहे, त्यात काय सांगितलं, एखादा काशीला जरी मरायला गेला, काशी मोक्षदायिनी आहे, काशीत मरणाऱ्याला मोक्ष मिळतो, पण कधी मिळतो तर तिकडे त्याचं पिंडदान झालं तर। नुसतं काशीत मरणाऱ्याला महत्व नाही, मेल्यानंतर पिंडदान सुद्धा व्हावं लागतं, तर काशीला सुद्धा मोक्ष आहे, अन्यथा मोक्ष नाही। एक दिष्ट प्रमाणे सर्व षडसहस्रादे अभिनव वृद्धा सपिंडी 16 पर्व जाणे अभिनव खगेंद्रा। सपिंड करणाच्या पूर्वी प्रेत शब्द वसे जीवे सपिंडी होताच्या अभिनवी प्रेत लोकी जातशे ते प्रेत लोक परित्याज्यम पितृलोक समाश्रित तेने समानता याही वीरस्वम यथा सुख। या मंत्रे प्रेता शर्द देणे तैशेची या मंत्र पिंड योग करणे चतुर्थाची निवृत्ती करणे अर्धपिंडाच्या उद्योपे। भगवंत म्हणतात की पिंडदानाच्या वेळेला पिंडदान शास्त्रोक्त केलं पाहिजे आणि गेलेल्या माणसाचं नाव उच्चार त्या पिंडदानामध्ये झालं पाहिजे, तरच त्याला सद्गती मिळते। तेव्हाच परशुपण तेव्हाच होतो, तेव्हा कावळा तेव्हाच शिवतो। त्या ब्राह्मणाने ते शास्त्रोक्त केलं पाहिजे, नाहीतर तिथं पण कागद स्पर्श होत नाही। शास्त्र जे दिले ते शास्त्राप्रमाणेच घडलं पाहिजे। निस्वार्थ सोडावा घेवणी दूर करते भुवनी गाय द्यावे पिंडस्थानी विधी जाणणी सुपुत्रे कामकाल विश्वदेव सपिंड करणे अभिनव ब्राह्मण करावे उषित सर्व वस्त्र अलंकारे करुणिया। नाही तर पिंडदानाच्या वेळेला गायी दानाचं सुद्धा महत्व आहे। पिंडदानाच्या वेळेला गायी दान सुद्धा करता येतं। पिंड खरं तर 3 प्राण्यांना करता येतं। एक म्हणजे कुत्रा सुद्धा स्पर्श करू शकतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायी। पहिलं दिले तो कावळा आहे, कावळा नाही शिवला तर गायी न्यायची, गायी नाही तर कुत्र्याने पिंड शिवला पाहिजे। पण हे तिन्हीने जर स्पर्श केला नाही तर त्याला मोक्षच नाही, नाहीच होत ना कधी कधी।
कुत्रा सुद्धा त्याला शिवणार नाही, गाई सुद्धा तोंड लावणार नाही. का? तो अतृप्त आत्मा असला तर त्या पिंडावर बसतो. सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळ आपल्याला कमी दाखवते. वेळेचं भान आहे, त्याच्यामुळं जास्त कथा सांगता येत नाही. इथं गरुड पुराण तसंच राहतं, त्यामुळे जास्त कथा सांगता येत नाही, त्याची बंधन आहेत. म्हणून पिंडदानाच्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यावं आणि त्याच्या नावाने शास्त्रोक्त पिंडदान करावं. भगवंत सांगतात, सांगे द्यावे संग पद शुभरत्न, हे मदक्षिणादी संपूर्ण, देवाकडे ब्राह्मण 2, 3 करावे, पितराकडे 1 प्रेतार्थ बसवावा, बहुदाने तो तृप्त करावा, सपिंडी नंतर श्राद्ध प्रसंग भरवा, प्राप्त झाल्या पिंडतील. आणि पिंडदानाच्या वेळेला शास्त्रोक्त ब्राह्मणाच्या हाताने, खरं तर त्यांचे 3 आणि 5 ब्राह्मण सांगितले पिंडदानाला. आता एक मिळत नाही आपल्याला, आणायचं कुठून एवढं. त्या काळात ब्राह्मणांचं मिळायचे, प्रमाण भरपूर होतं. आमच्या गावात ब्राह्मणवाडी म्हणून, आता त्याची रामवाडी केली. ब्राह्मण पूजेला सुद्धा नाही राहिला. 4 गावं मिळून 1 ब्राह्मण, तेही लग्न झाले. आता त्याला गाडी आणायला न्यायला जायला यायला तर ब्राह्मण भेटतोय. आता बाहेर गावातून ब्राह्मण राहिले नाही, फार कमी झाले ब्राह्मण. हा, त्या काळात कसे काय एवढे होते काय कळत नाही. आज आमच्या काही जागा जमीन सुद्धा ब्राह्मणाच्या नावाने. पण असो, त्या काळाला ब्राह्मण भरपूर होते, आताही आहेत, पण कमी झालेले. पूजापाठ करणारे कमी, इतर ब्राह्मणांचे तोटा नाही. तरी पुन्हा पावे शास्त्रविधी जाणून न करिता होय पितृहानी, सपिंडानंतर मग कोणी पृथक प्रेत श्राद्ध करील. तरी पुन्हा पावे प्रेत येऊनी, पुन्हा सपिंडी त्या लागोनी, करावी लागे हे जाणून प्रेत श्राद्ध न युधावे. एक दिष्टानी 6 दिवस कोणी महर्षी बोलती सरसा, एक दिनी सर्व वर्णास विजयी कुलाचार व्यवस्थेने. पिंडदान जर शास्त्रोक्त झालं तर बरं, नाहीतर काय होतं, तो आत्मा नाही कुणाच्या लक्षात येत नाही. कुठं जातो आत्मा? अधोगतीला. अधोगतीमध्ये 2 मार्ग आहेत, वाटा फुटतात तिथं. अधोगतीमध्ये प्रेत येवणीला जाणे किंवा पुन्हा जन्माला येणे. आणि मोक्षगती त्याला म्हणतात की जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणे. जन्म मृत्यूच्या पलीकडे कोण जातो? पहिल्याच अध्यायात भगवंतांनी सांगितलं. कोण जातो? की ज्याचं पाप आणि पुण्य, आता बरोबर लक्षात आलं तुमच्या, पाप पुण्य समान, तो मोक्षगती. असं मोक्षगती सगळ्यांना भेटत नाही, बऱ्याच लोकांना जन्म घ्यावे लागतात. आणि 3 गुण सांगितले 3 देवाचे. कोणते गुण आहे 3 देवाचे? आहे ना माहिती सगळ्यांना? नाही माहिती? रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तमोगुण कोणाचा? शंभू महादेवाचा. रजगुण कोणाचा? ब्रह्मदेवाचा. आणि सत्वगुण कोणाचा? विष्णूचा. हा, सत्वगुणामध्ये मोक्ष आहे. रजगुणामध्ये काय होते? जन्माला परत यावं लागते, त्याच्यामध्ये वासना भरपूर आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासनेच्या संग जन्म घ्यावा लागतो, म्हणून वासना रजोगुणामध्ये. तमोगुणामध्ये काय आहे? नरकाला जाण्याची मार्ग. तर शंभरला सोपतो. राग त्याग महादेवाला आहे, तर त्यानं सगळ्याचा त्याग करून तोच संन्यासी झालाय. आता कुठं राग आहे त्याच्याकडे? बरेच लोक म्हणतात महादेव कोपले, त्यांनी डोळे उघडले, 3रा डोळा उघडला तर गर्दी चढल. ही सांगणारे काही सांगत आहेत, असं तो करतच नाही. एकतर शिव काय सांगितलं? मांगल्याचं प्रतीक आहे, मंगलमय आहे तो. तो अमंगल करीलच कसं? नाही करू शकत. बरेच अन्याय सहन करू शकतो. राक्षसांना वरदान देऊ शकलं इतकं भोळं दैवत अजून जगात नाही. तर तो तमोगुण त्यांच्यासाठी त्यांचं नाव घेतले. तर तमोगुणामध्ये जी माणसं जातील ती मात्र नरकाला जातील. शंकराची बरोबरी करायची नाही ना ब्रह्मदेवाची करायची. रजगुणाने जन्म, तमोगुणाने नरक आणि सत्वगुणाने स्वर्ग. एकतर स्वर्ग आणि एकतर मोक्ष, ते 2 गोष्टीचा मार्ग तिकडं सत्वगुणामध्ये. सत्वगुणामध्ये काय मिळणार आहे? स्वर्ग किंवा मोक्ष. मोक्षामध्ये जन्म मृत्यू नाही, आणि मोक्ष त्यालाच मिळणार की पाप पुण्य समान होणार. पहिल्या अध्यायामध्ये विवरण येऊन गेले. मी पुन्हा पुन्हा उजाळणी करतो कधी कधी. करावे सर्व विधान 12 दिना प्रेत तृप्त्यार्थ गान, घटमोदाक सुलक्षण प्रेत तृप्त्यार्थ करावे.
एकादश द्वादश दिन शून्य दयाचा गेला जाण तो यातनेचा अंत कशान प्राणी पावेल प्रेतलोके प्रेतावली शापोकाग्नीने कुलाक्षय होईल शापाने तरी त्रियाणी दुर्दर्शने प्रेत कार्य न करिता पीडतशी जी लोक गेलेल्या माणसाला सद्गतीचे साधनच करत नाही, प्रयत्नच करत नाही, जसं की गरुड पुराण वाचणे, पिंडदान शास्त्रोक्त करणे, हे जर नाहीच केलं आपण काहीच, आणि तो जीव अधोगतीला गेला तर काय होईल, त्याचा शिवे शाप मागच्यांना लागेल. हे सरळ सांगितलं, कुलक्षय होईल शापाने. कुलक्षय म्हणजे समजलं, स्वापार्थ आहे, ग्रंथाची भाषा अवघड नाहीये, फक्त समजून घेत नाही लोक. कुलक्षय म्हणजे संपूर्ण वाटूळ, सरळ म्हणजे वंश न वाढणे, त्याला कुलक्षय म्हणतात. एवढा अवघड शब्द आहे तो, थोडं सोपाही नाही समजून घेण्याचा. कुलक्षय वाटूळ, संसारात वाढणार नाही, एवढा सुद्धा शाप येऊ शकतो. म्हणून गेलेल्या जीवाचा उद्धार करणं आपलं काम आहे, हे भगवंताने सांगितलं. तो दरिद्री दुःखाने पिडेल नाही असं केलं तर. जे जे वृद्धा निवेदिती श्राद्ध कृत्य विवारिती तैशेत करावी निश्चिती वैदिका वन लौकिक बरी सपिंडी झाली न तोवरी सपिंड अशुद्ध तोवरी अन्न घ्यावी त्याचे घरी सभिक्षुणी वर्गाशना. त्याच्या घरी सुतक पातक झाले, शास्त्रोक्त पद्धतीने ज्याला शास्त्र वाचायचं, ग्रंथ पुराण वाचायचे, त्या माणसाला तिथं पाणी पिऊ नये, तिथं अन्नही खाऊ नये, ते सुतकातलं त्याला चालणार नाही असं सांगितलं भगवंताने. पर्शान्न ब्राह्मणासी पुत्रे द्यावे द्वादश दिवशी जल तांबूल लवणासी इंधन गोरसासी पहिजावे अक्षय तृतीया मकर संक्रांती दुर्वाष्टमी प्रेताप्रती पर्वणीशी यथा पद्धती भक्तिपूर्वक दान करावे. नास्तिक उद्या अवलंबणी तो प्रेत कार्य न करी जणी प्रेत शापे संतप्ते आणि होय निधानी तयाचे. तस्मात समयित म्हणे औंदर्य देखील शास्त्राप्रमाणे सपित करणाच्या करणे येणे शुद्धी होत असे. प्रेत कार्य तो न करी तो स्वधर्माधिकारी भक्ती दूषक निर्धारी कयासराधी अधिकार त्यास नशे. भगवंत सांगतात की वर्षभर कुठंतरी अन्नदान करावं. कुठंतरी म्हणजे नेमकं कुठं, तर एखाद्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बार्शीच्या दिवशी अन्नाची एखादी पंगत द्यावी. टाळकरी माळकऱ्यांचं एखादं भोजन, म्हणजे जसं आपली वारी जाते का नाही पंढरपूरला, इकडे कुठंतरी एखादी पंगत द्यावी गेलेल्या माणसाच्या नावाने. त्याचा पुण्य कोणाला, गेलेल्या जीवाला. ते भगवंताने सांगितलं. आणि जी लोक आई वडिलांची श्राद्ध घालत नाही त्यांचं लय अवघड सांगितलं. ते सुद्धा भूतयोनीमध्ये जाणार आहेत, कारण गेलेल्या जीवाचं जर अन्नदान झालं नाही, त्याचं पिंडदान झालं नाही, तो जर अधोगतीला गेला तर मागच्यांना सुद्धा अधोगतीला घेऊन जातो. अधोगती म्हणजे दोन मार्ग सांगितले बघा. एक म्हणजे नरकाचा नरक, नरकाचे भोग, आणि दुसरा म्हणजे भूतप्रेत योनी. दोन गोष्टी अधोगतीमध्ये. जी लोक घरीच आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करत नाही त्यांनी काशी गया प्रयाग या ठिकाणी जाऊन काही उपयोग नाही, त्यांना ते पुण्य घडणार नाही, कारण ज्यांनी आई वडिलांचं श्राद्ध केलं नाही. दृश्य श्राद्ध अपार पाक्षिक श्राद्ध सपिंडे झाले असता शुद्ध निसंदेह करावे. करावे भक्तिमान पुत्रे अभक्तिमंताच न निर्धारे प्रिया अनुपरित शुद्रे वेद मंत्रे वर्जित विजे. विपत्तीचा असे अधिकारी पुरुष तरी अधिकार असे श्रेयस दाधिक सपिंडास निशेष पत्नीने यथा वेदी करावे. पर्व काळामध्ये सुद्धा दान केलं पाहिजे. ती मागे एक उभी राहिली. अक्षय तृतीया, मकर संक्रांती, दुर्वाष्टमीशी या पर्व काळामध्ये सुद्धा दान केलं पाहिजे. आणि जी लोक आपल्या गेलेल्या माणसासाठी दान धर्म करणार नाहीत, अभक्त ठरतात, ते त्यांना वेद मंत्र कळत नाही, शास्त्र कळत नाही. आणि शास्त्राने सांगितलं स्त्रियांनी पिंडदान करायचं नाही, ते पुरुषांनीच करायचं. कसली विपत्ती आली तर मग मात्र स्त्रीने करावं. पण करावं कसं करावं, शास्त्र बघून करावं. उगाच त्यांना अधिकार नाही, त्यांनी अमान्य द्यावं. जसं वर्ष श्राद्ध आले, घरात अडचणी आल्या, पुरुष मंडळी नाही, मग त्यांनी अमान्य म्हणजे कालच सांगितलेलं, आता पुन्हा एकदा शब्द आला अमान्य. म्हणजे सुख धान्य पीठ तांदूळ ज्याला खायचं नाही त्याला,
शिदा द्यावा, दक्षिणा द्यावी, म्हणजे हे सुद्धा त्याला अन्नदान घडतं असं अन्न सांगितलं भगवंतानी. पण दान हे केलंच पाहिजे. गेलेल्या माणसाचं श्राद्ध झालं पाहिजे. शूद्र स्त्रियेचे न करावे उपण, शूद्रासी नसे मंत्र विधान, मंत्रस्थानी नमा म्हणून विधी संपूर्ण करावा. निराग्नी स्त्री आणि शूद्र याचा अमश्राद्ध प्रकार, जेणे पित्राकृती भार ऐशी अमान्य देशे. अमान्य मग आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम येतात वर्षश्राद्धाला किंवा पितृपण रावड्यामध्ये, पितृतिथीला कोणीतरी अडचणीत असतं, एमसी मध्ये असतं, कोणी बाळंतीण झालेलं कुणाच्या घरात सुतक असतं. म्हणजे पितृ करावे की नाही, तर म्हणजे पितृ ठेवताच येणार नाही, कारण वर्षणी दिवस येतोय, तो करायला पाहिजे. मग काय करायचं त्या दिवशी? तांदूळ पीठ असं शिदा बांधून एखाद्या ब्राह्मणाला द्यावं की बाबा आमच्या घरात प्रॉब्लेम आलेला आहे, काही दक्षिणा द्याव्या, त्याचा तुम्ही शिदा करून आमच्या अमुक अमुक माणसं गेलेली त्याची चिठ्ठी द्यावी, त्यांचं नाव घेऊन तुम्हाला हे दान दिले, आम्ही दान घ्या आणि आमच्या गेलेल्या माणसांना ती सद्गती द्या. ते वर्षभराचं दान घ्या. पितार न घालताय पितार करताय, मग ते चुकू नये असं शास्त्र नाही. त्यांच्या घरात पितर चुकतं ना, त्यांच्या घरात उत्पात व्हायला सुरू म्हणजे पितृदोष निर्माण होतो. म्हणून पित्र घातली पाहिजे. सागरिक जरी ब्राह्मण प्रवासी आणि पुत्रजन द्विज अन्यायाच्या भावे जाण, प्रणियम श्राद्ध कीजे. भारी असताना जसला पाक करता न मिळाला तरी अमश्राद्ध विधी बला, पुत्री कुशलार्थ करावा पै. मग एखाद्या मुलाला असा प्रॉब्लेम आला तर त्यांनी हे अमश्राद्ध विधी करायला सांगितलेला आहे. दैवयोगे के दिवशी मरण आले दंपत्यासी स्त्री सपिंडी एकतंत्रे करावे. एकदाची होमिलियासी क्रियाधिकार एकासे, प्रमुखे मुख्य क्रिया यथा विदेशे अन्य प्रतिनिधीने करावे. त्रयोदश दिनी पूर्वानी उदावे श्रवण दानमानी, हस्तिक्षेप क्षया लागुणी आणि श्राद्ध परपक्षी. जरी असेल वक्तिमान पुत्र तरी त्याने करावे निश्चित, आणि काय के मात जी पूर्वी प्रवर्तली. आणि भगवंत सांगतात की गेलेल्या माणसासाठी माणसं जाताना एकटं जातात असं नाही, कधी कधी 2-2, 3-3 संगत जातात, 4-4 जातात. ऍक्सिडेंटचे प्रकार वगैरे झालेले, म्हणजे यांचं पिंडदान कसं करायचं? ज्याला मुख्य अधिकार आहे त्याला ते पिंडदान करायला हरकत नाही, तर तो एकटा मनुष्य अनेकांचे पिंडदान करू शकतो. ते शास्त्रोक्त ब्राह्मणाला बघून विचारून करावं. आणि भगवंताने पूर्वी विचित्री कथा सांगितलेली आहे. ती काय? की स्वयंभूये धर्मासे राज्य दिले प्राणी संयमासी, सेमिनी पुरी दयासे रावयासे दिगली. पाप्यासी कर्मानुसार दंड करावा, म्हणून आज्ञातर बोलिल्यावरी यम धर्म कर, जोडोनी उत्तर बोलिला. म्हणे अनंत कर्मे नराचे, संख्या कैशी कळेल त्यांचे, ऐशे चिंता परिसोनी त्याचे. विरंचिने श्रवण निर्मिले, द्वादश संख्या पुष्पत्र प्राणी, निर्मिले देवते चक्षणी, त्याशी सर्व लोकांचे करणी, ब्रह्मावरी कळतसे. भगवंत सांगतात पूर्वी ब्रह्मदेवाने जसं हे मृत्यूलोक बनवलेलं आहे, सृष्टी बनवली, माणसं प्राणी बनवले, यांच्या व्यवस्थेसाठी पण व्यवस्था केली त्याची. कशाची? स्वर्गाची, तिथं नरकाची सगळी व्यवस्था केली. सगळी व्यवस्था केल्यानंतर तिथं अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. ती कोणाची? यमराजाची. यमराजाला सांगितलं की बाबा तू इथं देखरेख कर, पाप्यांना दंड दे, पुण्यवानांचा मान सन्मान कर. हे सांगितल्यानंतर त्यालाच आश्चर्य वाटलं. अरे बापरे, म्हणजे एवढा मोठा स्वर्ग मी एकटं कसं काय बघू एवढं मोठं? तेव्हा ब्रह्मदेवानं सांगलं सगळी सिस्टीम लावून दिलेली, काळजी करू नको. तुझ्या हाताखाली चित्रगुप्त दिलेला आहे, तो तुझा प्रधान. तुझ्या हाताखाली यमदूत दिले, ते यमदूतांना पाठवत जा. तुला एकट्याला नाही जमत तर हँडल करून घे कसं तरी. आणि अजून काय सांगितलं की परमेश्वराचे सगळे शिशी कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. अगदी तुमच्या आमच्या जवळ सुद्धा ते आहेत. हे कॅमेरे नाही बरं का, हे 2 कॅमेरे येतात का नाही सगळीकडे, अख्खं जग बघतात. तुम्ही वाटता ओ मी माझ्या डोळ्यांनी बघतो,
काय म्हणतात लोक, माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्या कानाने ऐकलं, माझं म्हणाय तुझं आहेच काय रोमलं आहे, हे सगळं त्याच ते ईश्वराचं आहे. आणि हे तुम्हाला काय दिलेलं सगळं उष्ण दिले इंद्रिय हातपाय कान, मुख दिले बोलाया वचन, येणे तू थोडीशी नारायणाला जोडण्यासाठी नारायणाने सगळं दिलं, पण नारायण राहिला नाही, नर राहिला नाही. इथं हेच अवघड झाले. कोण नारायण म्हणतं, कोण चिंतन करतं त्याचं. मग भगवंत काय सांगतात, जे जे कर्म ज्या ज्या वेळी मनुष्य करते ज्या ज्या स्थाळी, काया वाचा मन मेळी करुणी प्राणी करीती जे, ते ते सर्व कळते तयासी, यास्त पूजा किजे विशेषे, चंडन मंडलावर कलस्यासे यथाविधी स्थापिजे. भगवंत म्हणतात की सगळे शिशी कॅमेरे तुमच्या भोवती लावून ठेवले. माणूस जे जे कर्म ज्या ज्या ठिकाणी करतो, काय बोलतो, काय खातो, काय पितो, काय पाहतो, सगळं कनेक्शन कुठं जोडले, चित्रगुप्ताच्या कॅम्प्युटरला. मग इकडले सगळे संदेश तिकडे पोहोचतात. माझ्याशिवाय तिथं कोणीच नव्हतं, कोणीच ऐकलं नाही. मी ते त्याने ऐकले, मी डोळ्याने पाहिले, अजून कोणी नव्हतं, कोणी साक्षी नाही. काय करतोय बघू द्या मला. पण ती साक्षी तिकडे गेली, त्याचं काय, तुमच्या डोळ्याचं प्रक्षेपण, कानाचं प्रक्षेपण तिकडे. तुम्ही मोकार आपला अंतराने आपण माझे ज्ञानोबा आहे तर एक ठिकाणी सुंदर अभंगात म्हणतात, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे, मी तो हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा याच देही. मी आणि दुसरा कोण आहे, सगळा नारायणच आहेच. कोण इथं दुसरा, मीपणाचा हा फक्त आभास आहे. मी आहे. मला सांगा, तळ्याच्या काठी उभं आहे आपण, पाणी स्थिर असावं, पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, किंवा आरशेच्या पुढे उभं राहिलं तर उभे माणूस समोरचा दिसतो. आपल्या कपाळाची टिकली किंवा काही चेहऱ्यावर डाग पडलाय, पण आरशात पुसणार का, इकडं पुसणार का नाही. ते काय आपलं प्रतिबिंब. हे मायारूपी प्रतिबिंब दिलं देवानी. इथं अंशरूपी आत्मा त्या परमेश्वराचा आहे, तो मुख्य आहे. आता हे साऊंड आहे, माईक आहे, तो साऊंड आहे, विगुत पावर नसल्यावर चालेल काय, त्याच्यात ती विगुत संपली, हे वरडायचंच बंद होईल. तसं आपल्यातली विगुत पावर म्हणजे आत्मा, आणि तो परमेश्वराने काढून घेतलो. मग मी माझा कोण आहे, कुठला कराळे महाराज पुराण सांगणारा, काय घेणं देणं. लगेच इकडं तिकडं फोन केली, बाबा गेले, काय घेऊन बसतं माणसाचं. म्हणून मी माझं असं काही नाही, सगळी सिस्टीम त्या भगवंताची आहे. तुम्ही आम्ही ताटूमाटू नये. हे शास्त्रोक्त पूजन हे शास्त्रोक्त करावं. उपरी लक्ष्मी नारायण मूर्ती हे मी रोपे ताम्रमय निश्चिते, अथवा शालिग्राम पूजा मते रावे निरोती खगेंद्रा. त्रयोदश बोलावणी ब्राह्मण व स्त्री कुशली करावे पूजन, ताम्र कलश तंडोल प्रस्थ प्रमाण, दधी पात्र समायुक्त आणि फल मुद्रान समन्वित, मूर्तिका कुंभ असल्या शक्त, वस्त्र रुद्र समायुक्त करावे जाण खगेंद्र. अशा प्रकारे भगवंताने भाव सांगितलेला आहे की शास्त्रोक्त सगळं करावं. शास्त्राला विसरू नये. आपल्याला पाहतोय मी कसंही बोलाय पळवल्या, मी समजायचं नाही की मलाच कळते, बाकीच्यांना काही कळत. तो माझा ब्रह्मासंबंध, त्याच्यामुळे वेळ झाला तरी चालेल, पण ते चापून चुकूनच असतं. वही परत बघून असतं, चुकवायचं नाही. जाणून बुजून मी तुम्हाला चुकवीन, पण तो नाही ना मला चुकवायचं, त्याचं काय. त्यामुळे ते शास्त्र आले तर सांगितलं पाहिजे. एक देवा मम प्रीत्यार्थ द्वादश द्यावे श्रवणार्थ, श्रवण विष्णू श्राद्ध विनियुक्त, शुद्धिशास्त्र पठतीजे. शुद्धिशास्त्र झाली यावरी स्वस्ति वाचन करावे तेने होय कल्याण, ऐशे अचरता फल संपूर्ण श्रेष्ठा तशी. ऐशे गरुडास भगवंत श्रवण पूजन निवेदित, सुत ऋषी व्रते सन्मत, माधव विनह विश्रुतया. अशा प्रकारची कथा भगवंताने या अध्यायामध्ये सांगितली होती की जेणेकरून श्रोत्यांचं कल्याण होईल. शास्त्रोक्त ऐकलं तर
तुम्ही नीट ऐकून नीट लक्षात ठेवलं तर गरुड पुराण कळणार आहे. नाही ऐकलं नाही समजणार नाही. नुसतंच ऐकून उपयोगाचं नाही, पण मनामध्ये त्याच्यावर विचार केला पाहिजे. हा इथे श्री गरुड पुराणे गरुड नारायण संवादे श्रवणाख्यान नाम एकदशाध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरास्तु. हरि ओम.